हाय, आता आम्ही निघालो नदीकडे. सगळेजण कपडे धुवायला, आंघोळी करायला, कारण पाण्याची कमतरता आहे. पाणीच नाही आहे, त्यामुळे नदीकडे निघालो आहे. सगळेचे सगळेच, लेकरं बाकरं. नदी थोडी लांब आहे, पायी जाणार आहोत तर वेळ लागणार आहे थोडा. रस्त्याने कपडे पडत आहे. ते काही नदी लोक जात नाहीत, ते जाता जाता पडत पडत एक एक कपडा पडत आहे आणि एक एक उचलत आहे. ननंदबाईच्या डोक्यावर कपड्याचं टोपलं ठेवलेलं आहे. ह्या आमच्या मोठ्या ननंदबाई, हे लायन्या ननंदबाई. चाललो आता कपडे धुवायला. खूप सारे कपडे आहेत. पाणी काही नाही आहे घरी, लाईट पण नाही आहे, त्यामुळे आता चाललो नदीवर. नदी खूप लांब आहे. आलो आता नदीच्या जवळपास. नदीच्या इकडे झाडं झुडं, वातावरण क्या बात है. वाव, नजारा तर खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही पण बघू शकता किती छान नजारा आहे. आणि नदी आली जवळ आता. तर नदीत आम्ही जाणार आहोत, मस्त एन्जॉय करणार आहोत, पाण्यासोबत खेळणार आहोत. असे सगळेजण. दादाच्या डोक्यावर दिलं, कपड्याचं वजन झालं होतं, दादांनी उचललं. आता हे आलो नदीत. नदीचं पाणी बघा किती सुंदर आहे, मस्त काळं काळं क्षार. भीती वाटत आहे. ननंदबाई म्हणतात जरी पुढे जा. हे बसलो आता आम्ही पाण्यात मस्त सगळेचे सगळे. लेकरांना खूप आनंद होत आहे, कारण इतका आनंद पहिले कधीच घेतला नाही. लहानपणी जायचं नदीकडे, तेव्हापासून मी आत्ता माझा पहिला टाईम आहे नदीत जायचा. लहानपणी गेली होती, त्यावर आता गेली. खूप वर्ष झाले नदीत गेली नव्हती. ननंदबाई कपडे धुवायला, भाषाची आंघोळ करून दिली. खूप लाडाचा भाषा आहे ननंदबाईचा. आत्याने भाच्याची आंघोळ करून दिली, मस्त साबण लावून चकचक. कोणी कपडे धुते, कोणी आंघोळ करते. फुल एन्जॉय करत आहे सगळेचे सगळे. खूप छान वाटत आहे, असं फिरायला विरायला मस्त वाटत आहे. कधीतरी फिरायला गेले तर जा धारणीकडे, खूप मस्त नदी आहे. धारणीकडे गेले तर जावा, खूप मजा येते. खूप फिरण्याजोगते ठिकाणं आहेत. फिरणं तर खूप आवडते सगळ्यांनाच. धन्यवाद.